राज्यातील लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजना आता कोर्टात गेली असून या योजनेला आव्हान देणारी याचिका नागपूरच्या खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार का? 2100 रुपये कोणत्या महिलांना मिळणार? किती महिला अजून अपात्र होणार? तसंच या याचिकेमध्ये काय मागणी करण्यात आली आहेत त्याची आपण सविस्तर माहिती आणली आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आपण लाडक्या बहीण योजनेचे सर्व माहिती अपडेट देत असतो, त्यामुळे शेवटपर्यंत बातमी ऐका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि अन्य कल्याणकारी योजनेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. सरकार स्थापनेचे कारण देत उत्तर दाखल करण्यासाठी शासनाने उच्च न्यायालयाला काही अवधी मागितला आहेत. त्यामुळे या प्रकरणावर शासनाकडून 15 जानेवारीनंतर उत्तर दाखल करण्यात येईल. या योजनेविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी जनहित याचिका दाखल केली आहेत. या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. याचिकानुसार राज्याची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेता वादग्रस्त योजनेसंदर्भात निर्णय असंवैधानिक, मनमानी व तर्कहीन घोषित करण्यात आले असल्याची मागणी या याचिकेदरम्यान करण्यात आली आहे. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नागरिकांना मोफत लाभ अदा करणाऱ्या योजना राबवण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अशा योजनेमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट होईल, निवडणुकीचे पावित्र्य नष्ट होईल, सार्वजनिक निधीचा मोठा भाग खर्च होऊन राज्याच्या तिजोरीवर ताण पडेल, तसंच सार्वजनिक हिताचे कामं पूर्ण करण्यासाठी सरकारकडे आवश्यक रक्कम उपलब्ध होणार नसल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे या योजना राज्याच्या हिताकरिता धोकादायक आहेत असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. मागील सुनावणीत न्यायालयाने वडपल्लीवार म्हणजे हे याचिकाकर्ते आहेत यांना फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट कायद्यातील तरतुदीसह इतर आवश्यक माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी नवीन माहितीचा समावेश असलेल्या अर्ज न्यायालयात सादर करून याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने त्यांची विनंती मंजूर करून सरकारला नोटीस बजावत सुधारित याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश होते. 23 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देणे अपेक्षित होते, मात्र अद्याप ते आलेले नसल्याने या याचिका न्यायालयाने राज्य सरकारला अजून एक संधी देत या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जानेवारी रोजी निश्चित केली. याचिकाकर्ते ॲडव्होकेट श्रीरंग भांडकर यांनी बाजू मांडली. तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजना ही बंद करावी आणि अशा मनमानी योजना सरकारने आणू नये यासाठी याचिका आता न्यायालयामध्ये आलेली असून न्यायालयामध्ये याचा आता निर्णय चालू आहेत आणि लवकरच मोठा लाडक्या बहिणींसाठी निर्णायक